विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आता मतदारसंघ आरक्षित असणाऱ्या नेत्यांचं लक्ष हे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीकडे लागलं आहे। राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत आपला समावेश व्हावा यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून माजी आमदार प्रशांत परिचारक आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांच्यासाठी आमदार यशवंत माने हे मैदानात उतरले आहेत। त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत कोणाला लॉटरी लागते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष हे असणार आहे। विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीचा प्रश्न जो विषय आहे तो मार्गी लावण्याचं सूतोवाच हे महायुती सरकारच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं। त्यामुळे या 12 जागांच्या निवडीकडे आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांचं जे लक्ष आहे ते लागून राहिले। विशेषतः त्या नेत्यांचे मतदारसंघ हे आरक्षित आहेत। त्या नेत्यांनी पाठीमागच्या दारातून पुन्हा विधिमंडळात जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न हे सुरू केले। पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळीही उमेदवारीसाठी चर्चा त्यांची होती, मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा विचार हा झाला नव्हता। त्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत प्रशांत परिचारक यांना संधी मिळावी अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे। परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांची नुकतीच एक बैठक ही झाली। त्यानंतर परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे वरिष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे। माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विधान परिषदेवर संधी दिली तर पंढरपूरचे विद्यमान आमदार समाधान अवताडे यांच्या विधानसभा ज्या उमेदवारीचा प्रश्न आहे तो मार्गी लागणार आहे। परिचारक यांना संधी मिळाली नाही तर मात्र त्यांच्यावर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव हा वाढू शकतो। त्यामुळे परिचारक यांना विधान परिषदेवर संधी देऊन भाजपमधील अंतर्गत वाद मिटवण्याचा प्रयत्न हा पक्षसृष्टीकडून होऊ शकतो। बाळराजेंसाठी आमदार उतरले मैदानात। माजी आमदार राजन पाटील यांचा मोहोळ मतदारसंघ हा आरक्षित आहे। पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्याचं कर्तव्य पाटील यांनी आजपर्यंत चोखपणे बजावलंय। त्यामुळे पाटील हे कुटुंबियांमध्ये विधान परिषदेची आमदारकी मिळावी अशी त्यांची समर्थकांची ही मागणी आता खुद्द आमदार यशवंत माने यांनी राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांना संधी मिळावी यासाठी मैदानातही उतरले आहेत। त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत सोलापूरमधील कोणाकोणाला लॉटरी लागणार याकडे लक्ष असणार आहे।